वालाच्या शेंगा तोडल्यात. आता याची मस्तपैकी भाजी बनवायची. इथं बघ मस्तपैकी ना छोटे छोटे कारले लागलेत. वेलाला छान छान कारले लागलेत आणि फुलं पण आलेत आणि मस्त कारले लागले. सगळ्या शेंगा निसायला ना मी इथं मस्त वावरातच बसलेली आहे. म्हटलं चला इथं वरतीच बसून शेंगा निसूयात. आज मस्तपैकी वालाच्या शेंगाची भाजी बनवणार. काही काही शेंगावरती मवा पडलेला आहे, जरा काळ्या काळ्या कलरचा, म्हणजे रोग पडलेला आहे. पण खूप मस्त वाला शेंगा. जवळजवळ मी जर सगळ्या तोडल्या असत्या ना 1 किलो शेंगा निघल्या असत्या त्याला. पण मी फक्त आमच्या पुरत्याच तोडून घेतल्यात. शेंगा निसून झाल्यात. आता वांगे बघते भरतासाठी निघतेत का. मोठे मोठे वांगे. वांगे तर भरपूर आहेत पण मोठे नाही आहेत, छोटाले आहेत, छोटेवाले. एक भेटलं जरा बरं आहे. अजून एक, हे पण एक मोठं भेटलंय. अजून चेक करते आहेत का. छोटे छोटे भरपूर येतं पण मोठं एक पण वांग नाही. म्हणजे आहे एखादा अर्ध, पण मला अजून थोडीशी मोठी होणे पाहिजे होते. एकदम असे एवढाले. कामापुरते वांगे भेटले. आता कढीपत्ता घेते. चला पेटताय. अगोदर मसाला बनवून घेते. मसाल्यासाठी घेतले खोबरं, त्यानंतर शेंगदाणे आणि लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. शेंगदाणे भाजून झाले. आता मी त्याच्यामध्येच एक कढीपत्त्याचं पान, छान भाजी टाकली होती मी कडाला. त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला होता, वाटण बनवलेलं. ते सगळं छानपैकी ते मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर वालाच्या शेंगा टाकल्या छान धुवून आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. तर मला अशा प्रकारे ही पातळ शेंगदाण्यातली भाजी बनवायची होती. आता तिला मस्तपैकी उकळी येईल आणि ती घट्टसर होईल. आणि मग मला भाकरी पण बनवायच्या होत्या. मग म्हटलं चला चूल पेटलेलीच आहे, मस्त हार पडलेला आहे, तर इथंच 2-4 भाकरी बनवून घेऊया. कारण सकाळच्या 2-4 चपात्या होत्या. आता फक्त 2-3 भाकरी बनवायच्या होत्या. 3च भाकरी बनवायच्या होत्या फक्त. म्हटलं चला इथंच बनवूया. 4 वेळा गॅस पेट हे कर ते कर करण्यापेक्षा इथंच भाकरी बनवते. मग काय मस्तपैकी चुलीवरती भाकरी बनवल्या. आणि मी गावाला आल्यापासून आहे ना चुलीवरतीच भाकरी बनवते आणि शक्यतो चुलीवरती स्वयंपाक करते. का काय माहिती पण मला ते चुलीवरती बनवायला जास्त आवडायला लागलं आहे आता. एकतर भाकर बनवून टाकली होती मी, दुसरी पण बनवायला चालू केली होती. अशा प्रकारे जास्त नाही पण 3 भाकरी मी बनवून घेतल्या. आणि मला एवढं सगळं करताना अंधार पडायला लागला होता. इथं एक बल्ब लावला होता उजेडामध्ये. आता ही चूल आहे ना शेडमध्ये लावलेली आहे. शेडमध्ये बनवलेली पहिली सासूबाईंनी. आता भाकर पण भाजून झाली होती एक, दुसरी पण भाकर तव्यावर टाकली. चला अशा प्रकारे माझा पूर्ण स्वयंपाक पण बनवून झाला होता. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.